मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू शिर्डीला. तर हे गाइस नमस्ते, केम छो, कसं काय? वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स अ पवन लियर. तर मित्रांनो आता आपण चाललोय शिर्डीला. म्हणजे हा अचानक प्लॅन झाला. मी कालच बाहेर जाऊन आलो आणि आज अचानक आपण चाललोय शिर्डीला. तर आता आपण चाललोय वंदे भारत ट्रेननी. तर तुम्हाला दाखवतो, मम्मीचे मॅडम पण आहेत. तर चला तुम्हाला डायरेक्ट निघताना भेटतो. जय साहेब. मित्रांनो आता आपण ट्रेन मध्ये बसलोय आणि त्यांच्याकडनं पहिली गोष्ट तर पाण्याची सर्व्हिस भेटलं आणि तिकीट कितीला आहे ते मी नवीन, कारण मला सुटायला नाही माहिती तिकीट कितीला काढलं. तर आता बघू प्रवासात ब्रेकफास्ट काय असेल आणि काय सर्व तिकीट मध्ये इन्क्लुडेड आहे. तर चला तुम्हाला भेटूया पुढे. जय साहेब. चाय झाले. मम्मीने की प्राचीने कोणीतरी बनवलं. चाय बिस्किट. मित्रांनो नाश्त्याला केक, दही, पुरी, भाजी, उपमा. नाश्ता झाल्यानंतर पास तिथे टाइम लॅप चालू आहे. असं वाटलं नाश्ता तोंडाने बोल, तोंडाने. चला तुम्हाला भेटतो नाश्ता झाल्यावर. मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचतो शिर्डीला. पोहोचलो ऑलमोस्ट. इथे तर लिहिलंय. अरे बाबू थोडा फ्रेश होऊ आणि मग डायरेक्ट दर्शनाला जाऊ. तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा आणि रस्त्याचे क्लिप्स बघा. मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो. दर्शन झालं. जय साई. तर मित्रांनो आता आपण ट्रेन मधनं बाहेर चाललोय आणि आपल्या बाबाची नगरी आली. फायनली किती दिवसाचं स्वप्न आज पूर्ण झालं. माझ्या रिक्षात बसतोय आणि
मित्रांनो, हा आम्ही रूम घेतलाय हॉटेल योगीराज आराम करासाठी 5 घंट्यासाठी घेतला. तर मित्रांनो, आता सध्या आम्ही रूम मध्ये थांबलो 10 मिनिटं आणि मग त्यानंतर दर्शनाला जाऊ. तर वंदे भारत मध्ये पहिल्यांदा गेलो तर एक्सपिरियन्स खूप भारी होता. जाताना पण आहे, जाताना पण अजून काही जेवण आहे वंदे भारत मध्ये, ते तुम्हाला नक्की दाखवेन. तर चला, तुम्हाला डायरेक्ट दर्शन करून भेटतो. जय साईनाथ. आता आपण मंदिरात जायला निघालो. बघू किती वेळा दर्शन होतं. आणि चप्पल रूम मध्येच ठेवून निघालो. मित्रांनो, आता माझी मम्मी एक टेन्शन आधार कार्ड मी विसरलेली. ती बघा, ही एवढा पुढे आल्यानंतर मंदिरात जाऊन बोलते आधार कार्ड इच्छा. आम्ही पास काढले तर आम्हाला आधार कार्ड कंपल्सरी आहे ना. तर चला, तुम्हाला भेटतो डायरेक्ट दर्शनानंतर. जय साईनाथ. माझ्या बाबांची ही फेरी नित्य फिरते हो गुरुवारी. माझ्या बाबांची ही फेरी नित्य फिरते हो गुरुवारी. हो, माझ्या बाबांची ही फेरी नित्य फिरते हो गुरुवारी. पंगळाराचे खरोखरी, पंगळाराचे खरोखरी, ठेव विश्वास साईवर. मित्रांनो, आपलं दर्शन झालं आणि खूप छान वाटतं दर्शन. लास्ट दर्शन बाबाचं आपण शिर्डीला डिसेंबरला केलेलं, पण आता करतोय. भले बाबाने लेट बोलवला, पण बोलावं नक्कीच. खूप छान वाटलं दर्शन करून. समाधीच्या पाय पण पडायला भेटलं, फुल आरामात दर्शन करायला भेटला. तर बघू आता पुढे कुठे जाऊ आपण. आणि रूम मध्ये जाऊन मी मम्मीला पण विचारून सांगतो की तिचं दर्शन कसं झालं. चला भेटूया. जय साईनाथ. आता द्वारकामाई दाखवतो पहिला तुम्हाला. जय साईनाथ. तर मित्रांनो, आता आपण आलोय एच स्क्वेअर हॉटेलला आणि आता महाराष्ट्रीयन थाली मागवलंय मी. बघा, आणि ते साखर मित्रांनो, आता आपण निघालोय. जरा लेट होतो म्हणून निघालोय. तुम्हाला डायरेक्ट स्टेशनवर भेटतो आणि ट्रेन मध्ये भेटतो. चला भेटू. जय साईनाथ. एका ट्रेन मध्ये किती लोक पाठी बरं आहे ना. 41. मित्रांनो, हा आहे आपला संध्याकाळचा नाश्ता. नाश्त्याला आहे चिवडा, पॉपकॉर्न आणि इलायचीवाली चाय आणि वडापाव म्हणजे वडा आणि स्वीट मध्ये गुलाबजामुन, दही, पनीरची भाजी, भात, डाळ आणि मटर आलू. आता आपण दादरला पोहोचतोय. तर आता तुला घरी जाऊन मम्मी
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर जरा ट्रेनमधनं घरी येताना मला शूट करता आला नाही, कारण की मी झोपलेलो ट्रेनमध्ये आणि या व्लॉगमध्ये मी खूप कमी बोलले. तर असे व्लॉग पाहिजे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी मोठा बनवायचा ट्राय करेन नेक्स्ट टाइम. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बघत राहा पवनश्री ब्लॉग्स. जय साईनाथ. सपा करायचा रकबत बरा करायचा सपा करायचा रकबत बरा करायचा सपा करायचा रकबत सपा करायचा रकबत सपा 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 प्लीज सबस्क्राईब